नमस्कार, मी पायल. SB न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र मतदार बंधू भगिनींनो. जालना महानगरपालिकेमध्ये आपण सर्वांनी धनुष्यबाणावरती मतदान करावं ही विनंती घेऊन आज मी आपल्या समोर बोलत. जालना शहर विकासाच्या दिशेने पावलं टाकत आहे. या वर्षभरामध्ये 500 कोटी रुपये जालना महानगरपालिकेला आम्ही आणू शकलो. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा निधी आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. भविष्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं निधी जालन्याला देण्याचं आश्वासन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जालन्याची प्रगती आणि प्रगतीच्या दिशेने आम्ही या ठिकाणी घेऊन जातो. मी आणि भास्कर आंबेकर दोघंही जालन्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, जालन्याचा लाईटचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, सर्व गटर वाटर मीटर या सर्व गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक आम्ही या ठिकाणी हाताळणार आहोत. तुम्ही बघताय की मी शब्द दिला विधानसभेमध्ये की रोज पाणी देण्याच्या संदर्भातला, आता त्या शब्दावरती आम्ही कायम आहोत आणि 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला रोज पाणी मिळेल अशा प्रकारची तजवीज आम्ही या ठिकाणी करून ठेवलेली आहे. 100 कोटी रुपयाचा सोलर प्लॅन आम्ही आणला. 19 कोटी रुपये खर्च करून गणपती आणि देवीच्या विसर्जनासाठी कुंड बांधलं. 125 कोटी रुपयाचे आम्ही रस्ते बनवले. गरिबांसाठी पीआर कार्ड ही स्वप्नवत गोष्ट होती. विधानसभेत मी आवाज उठवला आणि पीआर कार्ड आता सर्व्हे सुरू झालेला आहे आणि पीआर कार्ड सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं विकासासाठी आपण सर्व जालनेकरांनी आमच्या पाठीमागे या ठिकाणी उभा राहावं. शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करावं. मला खात्री आहे की जालनेकर यावेळेस चुकणार नाही. आपलं मत विकासाला मत, आपलं मत शिवसेनेला, आपलं मत सुरक्षेला, आपलं मत शाश्वत विकासाला, अशा प्रकारचं मत आपलं या ठिकाणी राहील. मी पुन्हा एकदा आपण सर्वांनी धनुष्यबाणावरती मतदान करावं ही विनंती करतो. माननीय सत्तार साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मी या ठिकाणी काम करतो आणि त्यामुळे एक चांगला भरभराट आपल्याला या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा. SB न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.